नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण बघत आहोत विंटर सीझनचे पदार्थ। तर आज मी बनवणार आहे पारंपरिक गुळाच्या पाकातले मेथीचे लाडू। मेथीचे लाडू ही मी माझ्या आईची रेसिपी आहे आणि लहानपणी माझी आई बनवत होती, तिच्याकडूनच मी हे पदार्थ शिकला। आणि मेथी ही आयुर्वेदामध्ये बहुगुणी मानली जाते। मेथी ही गरम असल्यामुळे हिवाळ्यातच मेथीचे लाडू खातात आणि बाळंतीणीला सुद्धा देतात। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 250 ग्रॅम रवा, 500 ग्रॅम गूळ, 250 ग्रॅम मेथी, एक मोठा बाउल साजूक तूप, 1 वाटी खोबरं। चला आपण आता कृतीला सुरुवात करूया। इथे मी गूळ किसून घेतलेला आहे। गुळाचं पाणी करून घ्यायचं, जेणेकरून गुळामध्ये जे छोटे खडे असतात ते निघून जातील। पाणी हे गाळून घ्यायचं पाक करताना। गुळाचं पाणी हे तयार झालेलं आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवूया। चला आपण आता मेथी हलकी भाजून घेऊया। मेथी हलकी भाजायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायची। मेथी भाजून झालेली आहे, आपण आता काढून घेऊया। चला आपण आता मेथी थंड होईपर्यंत रवा भाजून घेऊया। रवा हा सिम गॅसवरच भाजायचा। छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा। मेथीचे लाडू हे गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा करता येतात आणि साखरेमध्ये सुद्धा करता येतात, परंतु साखरेमध्ये केल्याने थोडे कडू लागतात। रवा आपला आता भाजून झालेला आहे, छान तांबूस कलर भाजलेला आहे आणि आता आपण तो काढून घेऊया। भाजलेली मेथी थंड झालेली आहे आणि आता आपण ती मिक्सरमधून काढून घेऊया। आता आपण हे गाळून घेऊया। जेणेकरून या मेथीच्या कण्या राहतात आणि त्या पाकामध्ये मुरत नाहीत। या कण्याचा सुद्धा तुम्ही उपयोग घेऊ शकता केसांना पेस्ट लावायला। मेथी ही मिक्सरमधून चांगली बारीक करून झालेली आहे आणि ती आता आपण तुपामध्ये चांगली भाजून घेऊया।
सिम गॅसवरच भाजायची। ते बघा, हे मेथीच्या पिठाला हे कडेकडेने जेव्हा तूप सुटते तेव्हा समजायचं आपण की मेथी भाजलेली आहे। मेथी भाजून झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया। आपण आता गुळाचा पाक करायला घेऊया आणि हे गुळाचं पाणी मी आता गाळून घेणार। ही जी गुळाच्या पाकावर ही मळी आलेली आहे ती मी काढून घेत आहे। मधून मधून याला असं हलवत राहायचं। पाक होईपर्यंत आपण रवा आणि मेथी मिक्स करून घेऊया। हा एकतारी झालेला आहे पाक आणि आपल्याला एकतारीपेक्षा जास्त करायचा आहे पाक। हा पाक एवढा घट्ट झालेला पाहिजे। पाक झालेला आहे आणि आता आपण तो मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्येच आपण आता खोबरा खीस टाकणार आहे। लाडूचा आवळून आलेला आहे आणि आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया। छोटे छोटे लाडू बांधायचे।
मेथीचे लाडू हे तुम्ही ड्रायफ्रूट टाकून सुद्धा करू शकता। मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मेथीच्या लाडूची रेसिपी दाखवली आहे। ती तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला की कशी जमली ते। माझ्या चहा मसाल्याची जी रेसिपी होती त्याला व्ह्यूज तर भरपूर आल्या, पण कमेंट आणि लाईक मात्र कमी आल्या। तर प्लीज करून कमेंट आणि लाईक करत जा, त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।